हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. संध्याकाळ झाली आहे, रुटीनला सुरुवात झाली आहे. मस्त गरम गरम चहा करते. तसं सकाळपासून रुटीन सुरू आहे, पण बरीचशी कामं होती सकाळी, त्याच्यामुळे शूट करायला नाही जमलंय. म्हटलं चला आत्तापासून शूटिंगला सुरुवात करूया. गरम गरम चहा ठेवतेय. आज मी माझा बनवणार आहे आणि आई तुमचा बनवणार. आता तुम्ही ऐकलंच असेल, खरं तर आज रात्री डिनरसाठी आमचा मिनी पिझ्झाचा प्लॅन ठरलाय आणि आजी आल्या आल्या राहूने आजीला सांगितले की त्याचा पिझ्झा आज तो बनवणार आहे. माझ्यासाठी सुद्धा खरं तर ही नवीनच गोष्ट आहे, कारण असा तो किचनमध्ये येऊन पहिल्यांदा कुठली तरी डिश बनवणार आहे. खरं तर सकाळपासूनच आज तो माझ्या मागे लागलाय की आई मीच बनवणार आहे पिझ्झा. तर बघूया, मी सुद्धा बघणार आहे आज तो काय स्किल वापरून त्याचा तो पिझ्झा बनवतोय आणि तुमच्याबरोबर सुद्धा ते मी शेअर करणार आहे. आणि चांगली गोष्ट आहे, मुलं दिवसभर खेळत असतात, त्यांना चेंज म्हणून जर अशा काही कुकिंग ॲक्टिव्हिटीज वगैरे करायच्या असतील तर चांगली गोष्ट आहे. पण मी जरा आता माझी संध्याकाळची कामं सगळी आवरून घेते आणि मग आम्ही तो पिझ्झा करणार आहोत. आई तयार आहेस तू पिझ्झा बनवायला? काय काय करणार तू पिझ्झा, मला सांग जरा. मी पिझ्झा बेस ठेवणार, मग त्याच्यावरती टोमॅटो, चीज आणि कॉर्न आणि त्याच्या खाली बटर. वाव. आणि मग नंतर काय करायचं? आणि मग खायचं. रेडी पिझ्झा. हळू हळू. चला या. मी पिझ्झा बनवतोय. चल 2 मिनिटं. मी आता आधी आपल्याला मला सांग व्हेजिटेबल्स कुठल्या कुठल्या घ्यायचे आपण. मला सांग कुठलं कुठलं हवंय. टोमॅटो, ओके. हे कॉर्न्स राहू दे, मी तुला देते कॉर्न्स. हा, बरोबर करून ते आपल्याला बॉईल करायचे. अजून काय हवं तुला? चीज. चीज, हे बघ चीज इथे मी काढून ठेवतो. बटर. बटर काढलंय. मक्खन. हे बघ हे इथे. आणि मेन पिझ्झा बेस. येस. आता एक मिनिट, पहिले मी काय सांगते, हे कॉर्न्स आहेत ना, हे आपल्याला बॉईल करायला ठेवायचे. त्याच्यासाठी एक आपण असं भांड घेऊया. हे कॉर्न्स सगळे त्याच्यात ठेवायचे आणि पाणी घालायचं. माहिती बॉईल करायला ठेवू. ओके. हा, पहिले याच्यापासून. चालेल, याच्यापासून करू. हे कॉर्न्स आहेत ना, हे ह्याच्यात टाका. व्हेरी गुड. सगळे टाकायचे. व्हेरी गुड. ते पण हे सगळे हळूहळू एक एक घे, एक एक घे. आई आता हे झालं, आता मी काय करू? थांब, आता मी ना हे तुला आधी वॉश करून देते आणि मग तू ह्यातनं पाणी भरायचं. मग मी ह्याच्यावरती ते बॉईल करायला ठेव. ओके. तुला आवडतं का? हो, मला कुकिंग खूप आवडतं. रिअलचं. याने काय होतं, कॉर्न्स आधी सगळे धुतले जातात स्वच्छ. आता यातनं थोडंसं पाणी ऍड कर. हा कर, असे मिक्स करायचे पाणी. आणि पिझ्झा बनवताना गॅसच्या रिलेटेड जे जे आहे ना, पॅन वगैरे ठेवायचंय, आता हे बॉईल करायचंय, हे सगळं मी करते. ओके का? हो बरोबर. काय मी छोटा आहे. छोटा आहे. सो मी आज पिझ्झा बनवतोय आणि ते आईने कॉर्न्स बॉईल करायला ठेवले, तर झालेच आहे. कॉर्न्स एकीकडे आता मी बॉईल करायला ठेवले. आता राहू शक्यतो फक्त टोमॅटो आणि कॉर्न्सचं टॉपिंग असलेलाच पिझ्झा खातो. सो हे टोमॅटो तो ह्यात चॉप करणार आहे, पण त्याच्यासाठी ज्या मोठ्या फोडी लागतात त्या मी त्याला आधी इथे करून देते. आता ह्या ज्या मी मोठ्या फोडी करते ना, ह्या तुला ह्या चॉपर मध्ये अशा छोट्या छोट्या चॉप करून घ्यायच्या. ओके. मी आता हे घे, हे घे आणि अशा वरून इथे इथे टाक. हात ना टाक इथे. याला हात नाही लागायला पाहिजे. हा, कारण ह्याला काय असते, धार. पटकन हाताला लागलं तर रक्त येणार. मग हळूहळू टाकायचं. बस. आता तू एवढे टाकले ना, मी हे टाकून देते. हाताला नको बाबा आपल्या लागायला ना. नाही. हा, 1 मिनिट थांबा. मी माझा करणार. हा, आता हे करतो. हे सेफ आहे. कर दाबा.
व्हेरी गुड. करा. हा कर. व्हेरी गुड. क्या बात है. आता कुठे करायचं? थांबा आता तू राहू, हात नको लावू चॉपरला. मी तुला सगळा टोमॅटो छान एका बाउल मध्ये काढून देते. ओके. दे ताई, राहूने चॉप केला टोमॅटो. ताई दे. ये थांब. हा मी इथे ठेवते. फक्त हे टाकताना असं असं नाही आहे एकदम करायचं, नाही तर पटकन पडणार. ओके. थोडस असं करायचं. कसं? असं असं मी दाखवेन तुला कसं करायचं. ओके. राहू आज आई बरोबर कुकिंग करते. आवडलं तुला? पिझ्झा पार्टी, पिझ्झा पार्टी, पिझ्झा पार्टी, पिझ्झा रेसिपी. ओ बेबी. पिझ्झा मिक्स काढ. मिनी पिझ्झा आहे हा. काय आहे? मिनी पिझ्झा. त्याच्यावरती पहिले काय करायचं? हे ना यातनं काढून देते तुला बटर. ओके. आणि चमचा आहे तुझे जे आहेत ना त्याने कर. थांब जरा थांब. माझे कोणते? तुम्ही पहिले बटर लावणार आणि मग टोमॅटो, कॉर्न, चीज आणि हे पिझ्झा मिक्स. पिझ्झा मिक्स. व्हेरी गुड. आता याला स्प्रेड करा असं पूर्ण बेसला लावून घ्यायचा. मी बेस पकडते वाटली. गुड. आहा गुड. पसरवत राहते सगळीकडे. व्हेरी गुड. या साईडला कर. राहू दे राहू दे. राहुला आमच्या दोनच हे आवडतं ना, टोमॅटो आणि कॉर्न्स आणि चीज. आणि चीज. राईट हँड सगळीकडे टाकायचं. हा हा व्हेरी गुड. घे थोडासा अजून. घे थोडासा अजून. हा घे. बस. आता काय कर माहितीये? हा या साईडला सरकव थोडं थोडं. हे काय केलं आपण? टोमॅटो टाकला पिझ्झा मध्ये. एक दोन इथे टाक. जास्त नको. कसं करायचं? लाईक मोठ्यांचा पिझ्झा. वाव. आणि वास तसाच येतोय. हो रे खरंच. राहुने एकदम मोठ्यांचा पिझ्झा बनवलाय ना. आता हे सगळीकडे टाक. कुठला पिझ्झा आहे तुझा हा? चीज. चीज पिझ्झा. व्हेजिटेबल चीज पिझ्झा. राहुने काय बनवलंय आज? व्हेजिटेबल चीज पिझ्झा. बस 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 बस. बस आता काय करायचंय? आता काय करूया? हे बघ हे आपलं सेट झालं व्यवस्थित. पिझ्झा बनवायचं रेडी. येस. आता पण आपल्याला पॅन मध्ये ठेवायचा आहे ना तो. मी आता सो राहुने स्वतःचा पिझ्झा तयार केलाय. राहुला खूप मजा आली आहे. पण आता पॅन मध्ये मी तो छान मस्त चीज मेल्ट वगैरे करायला ठेवते. थांब सोना मी ठेवते. तुला दिला. थँक्यू. आणि आता पिझ्झा रेडी झाला की राहू काय करणार आहे? खाणार. येस. एन्जॉय द पिझ्झा पार्टी. सो 5 मिनिट्स आपल्याला थांबायला लागेल. 5 मिनिट्स ने काय होणार? मम्मी खाणार. ये मला पिझ्झा रेडी रेडी. थांबा थांब मी तुला काढून पीसेस करून देते हा त्याचे. आई तुझी ऑर्डर पिझ्झा रेडी झाला. आता तुमचा पिझ्झा तुम्ही करा. मला दे ना बनवून तू छान असा. नाही आई याच्यात तर बसून खा हा एका जागेवर. कसा झालाय? आवडला ना. आणि आज राहूनच बनवला स्वतःचा. अशा प्रकारे राहूने स्वतःचा पिझ्झा बनवून खाल्लेला आहे. आणि मगाशी तुम्ही ऐकलंच असेल की आई आता बाकीच्यांसाठीचे पिझ्झा तू बनव. सो आम्हाला जरा व्हेजिटेबल्स वगैरे घालून करते. कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम. सो पहिले मी आता आमचा पटकन पिझ्झा करायलाच घेते.
हे घे पुष्कर. अशा प्रकारे आज राहू बरोबर आमची सुद्धा मस्त पिझ्झा पार्टी झाली आहे. पिझ्झा खाऊन झालाय आणि आता थोडीशीच भांडी आहेत, पटकन घासून घेते. खरं तर या सुट्ट्यांमध्ये आपण मुलांना भरपूर ॲक्टिव्हिटीज शिकवत असतो. ही कुकिंग ॲक्टिव्हिटी सुद्धा एक फन ॲक्टिव्हिटी होऊ शकते, कारण त्या मुलं ती पहिल्यांदा काहीतरी बनवत असतात किंवा त्यातनं काहीतरी शिकत असतात आणि जेव्हा ती डिश बनते आणि त्याच्यानंतरचा जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो तो खरंच बघण्यासारखा असतो. ते बघून आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं. राहूने सुद्धा आज पहिल्यांदा त्याच्या हातून पिझ्झा बनवलेला आणि तो स्वतः खाल्ला. खूप खुश आहे तो. सो मी सुद्धा आता बाकी हे माझं सगळं पटापट आवरून घेते आणि हा व्लॉग आज इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. सी यू अगेन. ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.